सो हॅलो फ्रेंड्स, मी अरुण सपकाळ, तुमचा अमरावतीकर. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओ टाकला, त्यानंतर मला आणखी एक व्हिडिओ टाकायचा होता घराचा. आम्ही इथं राहतो, पण माझं घर नाही आहे, भाड्याने घेतलं आहे. माझं जे स्वतःचं घर होतं आम्ही तेच म्हणजे सेंट फ्रान्सिस स्कूलच्या बाजूला होतं. जानेवारीमध्ये विकलं ते. पण एक मिनिट, मला टी व्हीचा आवाज कमी करू द्या अगोदर. हां, तर ते आम्ही जानेवारीमध्ये विकलं. आमच्या घराच्या आजूबाजूचे काहीतरी हे होते, म्हणजे माझ्या घरी जसं मी एकटा आहे, आई बाबा राहतात, तर तिथं काहीतरी थोडं क्रिटिकल सिच्युएशन झाली होती, भांडणं वगैरे हे ते. त्यामुळं मी डिसिजन घेतलं की ते घर विकायचं. आता आम्ही जानेवारीपासून इथं भाड्यानं राहतो आहे आणि दुसरीकडे पाहून राहिलो 1 किंवा 2 BHK. अमरावतीमध्ये 2-3 ठिकाणी पाहिले आहे आणि मी जस्ट इथंच म्हणजे आता ऑलमोस्ट काहीतरी 6-7 दिवस झाले ब्लॉग वगैरे किंवा व्हिडिओ टाकणं चालू केलं आहे. ही आमची लक्ष्मी मॅडम झोपल्या आहेत. घरी कोणी नव्हतं, थकली आहे बिचारी खाऊन पिऊन. हाय तर हाय. सो जिथं आम्ही भाड्यानं रूम राहिलो हे आमचं घर. टी व्ही आहे, साधंच आहे. हे किचन वगैरे. आणि मेन म्हणजे इच्छा घरमालक जे आहे जटाडे म्हणून सरनेम आहे त्यांचं. स्वभावाने खूप चांगलं आहे. माझा ॲक्च्युली आईचा आता ॲक्सिडेंट झाला, 7-8 दिवस झाले असेल मे बी. तर तिच्या हाताची हड्डी वगैरे तुटली होती. या महिन्याचा त्यांना रेंट द्यायचं होतं, पण ते स्वतः बोललेत की राहू दे, टेन्शन नको घेऊ, पुढच्या महिन्यात आपण पाहून घेऊ किंवा तुला जसं जमेल तसं तू कर. घरी कोणीच नाही आहे. बाबा वगैरे तिकडे मोठ्या घरी गेलेले आहेत, जिथं मी आईला ठेवलं आहे. म्हणजे राजेंद्र गोडेला आईला ॲडमिट केलं होतं, तिथून तिची सुट्टी झाली. पण घरी कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळं आम्ही डिसिजन घेतलं की मोठ्या घरी ठेवायचं. तिथं 2 वहिनी आहेत, वरती आणि खाली. पोरं वगैरे आहेत सुद्धा खेळायला तिथं, त्यामुळं तिला करमतं. आमचा इथचा पसारा पडलेला आहे. आता आज आणि उद्या 2 दिवस माझी मशागत आहे. पूर्ण कपडे, भांडे, धूळ धाळ करायची सगळी. इकडे सुद्धा मस्त रूम आहे खुल्ली. मी रात्री इथं झोपतो खूपदा, पण इथं नेटवर्क नाही आहेत, काहीच नाही. त्यामुळं मग मला मजबुरीनं समोर झोपावं लागतं. इकडे किचन आहे. इथे आमचे देव मांडलेले आहेत आईसाहेबांनी. त्यांचे पण आंघोळ वगैरे 4-5 दिवस झाली नाही आहे, पण आता उद्या मी करून देईल. बाकी हा समोरचा हॉल. इथे मी आणि आमच्या मॅडम साहेबच्या बाहेर गेल्या मी बी खेळायला. दिसत नसेल अंधार. ओय लक्ष्मी चल, ही बघा मी आली आली. हे बघ, हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय. ऐकत नाही आहे ती. तर मी आता जस्ट काही दिवस झाले ठरवलं आहे की व्हिडिओ टाकायचे वगैरे यूट्यूबला. असं काही प्रॉपर आलं मला. बघा, हिची ही राग काढण्याची पद्धत आहे. जोपर्यंत हिला आई किंवा बाबा घरी दिसत नाही तोपर्यंत हिची राग काढण्याची पद्धत आहे. ती उश्या वगैरे चादर सगळं घेऊन जाते, फाळफूड करून टाकते बाकायदा. हाय फाय हाय फाय. तर तिला ऑलमोस्ट 10-15 दिवस झाले आई दिसत नाही आहे घरात. त्याच्यामुळे तिची खूप जीवावर येते, कारण दिवसातून 3दा आईच तिला खाऊ घालते. कारण बाबा आणि मी दोघंही जण आम्ही जॉबवरती राहतो. मी पण जॉबवरती राहतो. माझं साईनगरला ऑफिस आहे ग्राफिक डिझायनिंगचं, आणि बाबा पण कामावरती जातात. तर त्यामुळं तिला दिवसभर कोणीच दिसत नाही. आणि
गेले 10-15 दिवस झाले जेव्हापासून आईचं ऑपरेशन झालं आहे तेव्हापासून तिला आई घरात दिसून गेली, तर ती वाटते त्या वस्तूवरती राग काढते अक्षरशः. कधी कधी आमच्यावर पण बघा पायचा स्वतःचा पण. काय काय मी काहीच नाही बोलत तुला, काहीच नाही. सो माझ्या अशा व्हिडिओजमध्ये काही खास नाही राहत, पण मी ठरवलं आहे की ॲक्च्युली मला डिझायनिंगला दिवसातून 4 ते 5 तास म्हणजे वेळ मिळतो, जिथे मी कामासाठी जातो आहे. बाकी टाईम माझा खाली राहतो. तर मी ठरवलं की अमरावतीमधले जे चांगले चांगले स्पॉट्स आहेत तिथं जायचं, व्हिडिओ काढायचे, दाखवायचं पब्लिकला की अमरावतीमध्ये पण खूप सारे असे स्पॉट्स आहेत फिरण्यालायक. कारण अमरावती म्हटलं किंवा अमरावतीच्या जवळपासचे जेही गावं म्हटले, ए थांब ना पागल, तर बाहेरगावचे सगळेजण असेच म्हणतात की नाही बा अमरावतीजवळ चिखलदरा आहे फिरण्यालायक, दुसरं काही आहे नाही. आणि छत्री तलाव होतं, पण तिथं आता कपलशिवाय कोणी राहत नाही आणि पोलीस भरपूर येतात. हिला सगळे फुटेज खायचे, मी काहीच नाही बोलत, तिला बोलू दे. बोल तू, बोल ना, बोल तुझं ऐकत तू, सगळे तुझं ऐकते, बोल बोल. बोल काय सांगायचं तुला? आपले व्हिडिओ पाहून राहिले त्यांना काही सांगायचं आहे? नाही. मला खायला द्या, माझं पोट भरलं की मी मस्ती करतो आणि झोपतो, हा ना? हां एक्झॅक्टली गौ. सो माझं असं होतं की खाली टाईममध्ये मी थोड्या अमरावतीतल्या ज्या काही स्पेशल जागा आहेत किंवा काही आहेत ते व्हिडिओ थ्रू दाखवतो. आणि मी पण आताच जस्ट स्टार्ट केलं आहे यूट्यूब वगैरे, मला पण काही सपोर्ट होऊन जाईल, तर बघू काय होतं ते. सो बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो कुठं जायचं आहे काय मी ठरवून जाईल. ठीक आहे, टेक केअर.